श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 21. मागील भागामध्ये आपण रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 20 ते अध्याय 25 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 26 ते अध्याय 30 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात श्री शिवमहापुराण भाग 21. त्या ब्राह्मण वेशधारी भगवान शिवांना पार्वती पुढे म्हणू लागल्या, हे ऋषीवर्य, माझ्या सखीने तुम्हाला जे काही सांगितले ते अगदी सत्य आहे. मी माझे मन, वाणी आणि क्रियेने भगवान शिवांना माझे पती म्हणून निवडले आहे. मला माहीत आहे महादेवांना पती म्हणून प्राप्त करणे हे अत्यंत दुर्लभ आहे. तरीही ते माझ्या हृदयामध्ये वास करतात आणि त्यामुळे त्यांच्या प्राप्तीसाठीच मी हा कठीण तपश्चर्येचा मार्ग निवडला आहे. हे सर्व त्या ब्राह्मणाला सांगितल्यावर देवी पार्वती शांत झाल्या. त्यांचे म्हणणे ऐकून ते ब्राह्मण देव म्हणाले, हे देवी, काही काळापूर्वी तू कठोर तपश्चर्या का करत आहेस हे जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा होती. पण हे सर्व देवी तुझ्या मुखातून ऐकून माझी उत्सुकता पूर्णपणे समाप्त झाली आहे. देवी, तुला तुझ्या कर्मानुसार फळ मिळेल, पण आनंद मिळेल असं तू कर. असे बोलून ब्राह्मण उठताच देवी पार्वतीने त्यांना नमस्कार केला आणि त्या म्हणाल्या, हे विप्रवर, आपण कुठे जात आहात? कृपया इथे थांबा आणि मला योग्य सल्ला द्या. माझे मार्गदर्शन करा. देवी पार्वतींचे हे शब्द ऐकून ऋषींचा वेश धारण केलेले भगवान शिव तिथे थांबले आणि मग ते म्हणाले, देवी, जर तुम्हाला खरोखर इथे मला थांबवायचे असेल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन माझ्याकडून हवे असेल तर मी ते तुम्हाला नक्कीच सांगेन, जेणेकरून तुम्हाला त्याची जाणीव होईल. देवी, मी स्वतः देखील महादेवांचा भक्त आहे, म्हणून मी त्यांना चांगले ओळखतो. ज्या भगवान शिवांना तुम्हाला पती म्हणून प्राप्त करून घ्यायचे आहे त्या भगवान शिवांच्या अंगावर नेहमी भस्म धारण केलेले असते. त्यांच्या मस्तकी जटा आहेत. अंगावरील कपड्याच्या जागी ते वाघाचे चर्म परिधान करतात. हातामध्ये भिक्षा मागण्यासाठी भिक्षा पात्राऐवजी कवटी आहे. त्यांच्या अंगाभोवती सापांचे अनेक कळप नेहमी गुंडाळलेले असतात. ते पाण्यासारखे विष पितात. त्यांचे नेत्र लाल रंगाचे असून ते अतिशय भयानक दिसतात. त्यांचा जन्म कधी, कुठे आणि कोणासाठी झाला हे आजही कोणालाच माहीत नाही. कौटुंबिक जीवनातील बंधनापासून ते नेहमीच दूर राहतात. त्यांना 10 हात आहेत. देवी, शिवजींनाच तुला का पती म्हणून प्राप्त करून घ्यायचे आहे मला समजत नाही. तुझा विवेक कुठे गेला आहे? देवी, तू खूप सुंदर आहेस आणि स्त्रियांमध्ये एक रत्न आहेस. तुझे पिता गिरिराज हे हिमालय पर्वताचे राजा आहेत. मग या उग्र तपाद्वारे तू भगवान शिवांना पती म्हणून का मिळवायचा प्रयत्न करत आहेस? हे देवी, कन्येसाठी योग्य असा वर शोधताना जी वैशिष्ट्ये आणि गुण पाहिजेत त्यातील एकही गुण शिवांमध्ये नाही. शिवाय त्यांनी आपल्या रागाच्या अग्नीमध्ये तुमच्या प्रिय कामदेवांनाही जाळून भस्म केले आणि त्यावेळी तुम्हाला सोडून जाऊन तुझा अनादर केला. म्हणूनच तुम्ही तुमचे मन भगवान शिवांशी कधीही जोडू नका. तुमचे आणि त्यांचे रूपे आणि सर्व गुण भिन्न आहेत, जे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून तुमचे आणि महादेवांचे नाते मला योग्य वाटत नाही. बाकी तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. आता माझ्याकडे आणखी काही बोलण्यासाठी नाही. त्या ब्राह्मण ऋषीचे हे बोलणे ऐकून पार्वती देवी अतिशय दुःखी झाल्या. आपले प्रिय त्रिलोकीनाथ शिवांबद्दल कठोर शब्द ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना राग आला, पण तरीही मनामध्ये विचार केला की जे शिवांचे सौंदर्य स्थूल दृष्टीने पाहण्याचा आणि तपासण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते कसे कळेल? प्रापंचिक मनुष्य शुभ अशुभ हे आपल्या सुखाशी जोडून पाहतो, त्याला सत्य कुठे दिसेल? अशा रीतीने विवेकाद्वारे मन वळवून आणि स्वतःला सावरून ती देवी पार्वती म्हणू लागली. पार्वती देवी म्हणाल्या, हे ब्राह्मण, मी तुला सर्वांमध्ये ज्ञानी मानत होते, परंतु तुझे रहस्य आता पूर्णपणे उघड झाले आहे. तुम्हाला शिवांबद्दल जे काही सांगितले ते मला आधीच माहीत आहे, परंतु या सर्व गोष्टी पूर्णपणे खोट्या आहेत. यामध्ये कसलेही तथ्य नाही. तुम्ही महादेवांना चांगले ओळखता असं सांगितले. तुमचे बोलणे ऐकून असे वाटले
की तुम्ही खोटे बोलत आहात, कारण ज्ञानी लोक त्रिलोकीनाथ भगवान शिवांबद्दल कधीही अप्रिय काहीही बोलत नाहीत. लीलेमुळे शिवजी कधी कधी अप्रिय वेश धारण करतात हे खरे आहे, पण सत्य हेच आहे की ते परब्रह्म आहेत, ते देव आहेत आणि हा वेश त्यांनी स्वखुशीने परिधान केला आहे. हे ब्राह्मण, तू कोण आहेस? जो मला फसवण्यासाठी ब्राह्मणाच्या रूपामध्ये इथे आला आहेस? अशा अयोग्य आणि विसंगत गोष्टी बोलून आणि वाद घालून तुला काय सिद्ध करायचे आहे? मला भगवान शिवांचे रूप माहीत नाही. खरं तर शिवजी हे निर्गुण ब्रह्म आहेत, ज्याच्या रूपामध्ये सर्व गुण आहेत. त्यांची जात कशी असणार? शिवजी सर्वांचे आधार आहेत, मग त्यांना शिक्षणाचा उपयोग काय? प्राचीन काळी भगवान शिवांनी श्रीहरी विष्णूंना संपूर्ण वेद प्रदान केले. जो जगाचा जनक आहे त्याचे भक्त मृत्यूलाही जिंकतात. ज्याने हा निसर्ग निर्माण केला, ज्याला सर्व घटकांचा आरंभ माहीत आहे, त्याचे वय कसे मोजता येईल? भगवान शिवांचा आशीर्वाद मिळाल्याने विष्णूजींना विष्णू आणि ब्रह्माजींना ब्रह्मत्व प्राप्त झाले आणि इतर देवांना देवत्व प्राप्त झाले. भगवान शिव हे महाप्रभू आहेत. अशी कोणती इच्छा आहे जी अशा शुभ शिवांची पूजा करून पूर्ण होऊ शकत नाही? त्यांची सेवा न केल्याने मनुष्य 7 जन्मांपर्यंत गरीब राहतो. दुसरीकडे त्यांची भक्तिभावाने पूजा केल्याने लक्ष्मीची कायमस्वरूपी प्राप्ती होते. अष्टसिद्धी भगवान शिवांसमोर कायम नतमस्तक असतात. अशा भगवान शिवांसाठी काही दुर्मिळ कसे असू शकते? भगवान शिव या जगाचे पालन करते, निर्माते आणि संहारक आहेत. त्यांना सामान्य बुद्धिमत्तेने कसे ओळखता येईल? तुझ्यासारख्यांना त्यांचे निर्गुण रूप कसे कळेल? दुष्ट आणि पापी लोक भगवान शिवांचे रूप समजू शकत नाहीत. जो मनुष्य आपल्या अहंकाराने आणि अज्ञानामुळे शिवतत्वाची निंदा करतो, त्याचे सर्व पुण्य नष्ट होते. हे ब्राह्मण, तुला ज्ञानी महात्मा मानून मी तुझी पूजा केली, पण भगवान शिवांवर टीका करून तू मला तुझ्यासह पापी ठरवले आहेस. तू कट्टर शिवद्रोही आहेस. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की शिवांचा जो द्रोह करतो त्या व्यक्तीला बघितल्यावरही शुद्धीसाठी स्नान करून तप करावे. असे बोलून देवी पार्वतींचा क्रोध आणखी वाढला आणि त्या म्हणाले, अरे दुष्ट ब्राह्मण, तू म्हणत होता की तू शंकरांना ओळखतो, पण सत्य हेच आहे की तू त्या भगवान शिवांना ओळखतच नाही. भगवान शिव हे सर्वांमध्ये ज्ञानी, सत्पुरुषांमध्ये सर्वात प्रिय आणि नेहमी दुर्गुणांपासून मुक्त राहणारे आहेत. ते माझ्या इच्छित देव आहेत. ब्रह्मा आणि विष्णू हे देखील सदैव महादेवांना नमस्कार करतात. शिवांना सर्व देव आराध्य मानतात. भगवान शिव हे दयाळू आहेत. त्यांची कृपादृष्टी सदैव त्यांच्या भक्तांवर असते. तेच महादेव मला पतिरूपामध्ये प्राप्त व्हावे म्हणून मी या वनामध्ये शुद्ध अंतःकरणाने घोर तप करत आहे, जेणेकरून ते मला त्यांच्या कृपेने आशीर्वाद देतील आणि माझ्या मनीची इच्छा पूर्ण करतील. असे बोलून देवी पार्वती शांत झाली आणि अस्वस्थ होऊन पुन्हा शांत चित्ताने भगवान शिवांचे ध्यान करू लागली. त्यांचे बोलणे ऐकून ब्राह्मण देवतेला काही बोलायचे होते. तेवढ्यात पार्वती त्यांच्या सखीला विजयाला म्हणाली, हे सखी, या नीच ब्राह्मणाला थांबव. ते माझ्या प्रिय भगवान शिवांबद्दल खूप टीका करत आहेत. आता पुन्हा त्यांच्याबद्दल हा काहीतरी वाईट बोलेल. शिवांची निंदा करणाऱ्यांबरोबर ऐकणाराही पापाचा भागी होतो. त्यामुळे शिव उपासकांनी शिवांवर टीका करणाऱ्यांना मारावे. शिवाची निंदा करणारा ब्राह्मण असेल तर त्याचा त्याग करून त्या ठिकाणावरून निघून जावे. तो दुष्ट ब्राह्मण आहे म्हणून आपण त्याला मारू शकत नाही. म्हणून आपण ते त्वरित सोडले पाहिजे. त्याचा चेहराही आपण पाहू नये. या अज्ञानी ब्राह्मणाला पुन्हा भेटू नये. आपण सर्वजण याच क्षणी हे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊयात. असे म्हणत देवी पार्वतीने पुढे जाण्यासाठी आपले पाऊल सरकवताच भगवान शिव आपल्या सत्य स्वरूपामध्ये तिच्यासमोर प्रकट झाले. शिवांचे जे रूप देवी पार्वतीचे ध्यान करताना आठवले होते, शिवजींनी त्यांना त्याच रूपामध्ये प्रत्यक्ष दर्शन दिले. गिरिजानंदिनी पार्वतीने अनपेक्षितपणे भगवान शिवशंकरांना आपल्या समोर पाहिल्यानंतर आपले मस्तक झुकवले. तेव्हा भगवान शिव देवी पार्वतीला म्हणाले, हे प्रिये, मला इथे एकटे सोडून तू कुठे जाणार आहेस? देवी, तुझ्या या कठोर तपश्चर्येने मी खूप प्रसन्न झालो आहे. मी सर्व देव आणि ऋषीमुनींकडून तुझ्या तपश्चर्येची आणि दृढ निश्चयाची स्तुती ऐकली. म्हणूनच मी तुझी परीक्षा घेण्याच्या निश्चयाने इथे आलो.
आता तू मला काहीही विचारू शकते, कारण तू अतुलनीय सौंदर्याची मूर्ती असण्यासोबतच बुद्धी आणि विवेक यांचा अनोखा संगम आहेस हे मला कळाले आहे. मी अनेक प्रकारे तुझी परीक्षा घेतली, त्याबद्दल मला क्षमा कर. या तिन्ही लोकांमध्ये तुझ्यासारखे कोणी नाही, तुझ्यासारखे अनुरागिनी कोणी नाही आणि कधी असू शकणारही नाही. मी लवकरच तुझे पाणीग्रहण करेन आणि तुला कैलास पर्वतावर नेईन. देवादिदेव महादेवांचे हे शब्द ऐकून गिरिजानंदिनी पार्वतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिला खूप आनंद झाला. अत्यंत आनंदाने तपश्चर्या केल्याने सर्व दुःख क्षणात नाहीसे झाले. तिचा सगळा थकवा लगेच निघून गेला. त्रिलोकीनाथ भक्तवत्सल महादेवांना पाहून पार्वती कृतज्ञ झाली आणि तिची सर्व दुःख आणि संकट क्षणामध्ये दूर झाली. पुढे ब्रह्माजी म्हणू लागले, नारद, भगवान शिवांचे शब्द ऐकून आणि त्यांचे रूप पाहून देवी पार्वतीला खूप आनंद झाला. आनंदाने त्यांचा चेहरा कमलाच्या फुलासारखा फुलला. त्यावेळी त्यांना खूप आनंद वाटू लागला. समोर उभ्या असलेल्या महादेवांना ती म्हणाली, हे देवेश्वर, तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. हे प्रभू, पूर्वी तुम्ही आपल्या प्रियेला का विसरलात, जिच्यामुळे तुम्ही प्रजापती दक्षाचा संपूर्ण यज्ञ क्षणामध्ये नष्ट केला होता. हे स्वामी, आपण दोघे अनेक जन्मांपासून एक आहोत. प्रभू, यावेळी मी सर्व देवतांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन तारकासुराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी हिमालयाची पत्नी मैनादेवीच्या पोटी माझा जन्म घेतला आहे. तुम्हाला माहीत आहे की मी तुम्हाला पती म्हणून परत प्राप्ती करण्यासाठी ही कठोर तपश्चर्या केली. म्हणून देवेश, तुम्ही माझ्याशी विवाह करा आणि माझ्या इच्छेनुसार मला आपली पत्नी बनवा. आता तुम्ही माझे पिता हिमालय आणि आई मैना यांच्याकडे जा आणि त्यांना माझ्याबद्दल मागणी करा. देवी पार्वतीचे हे प्रेम आणि भक्तीचे शब्द ऐकून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे देवी माहेश्वरी, या जगामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जे काही पाहतो ते नाशवंत आहे. मी निर्गुण परमात्मा आहे. मी माझ्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित आहे. माझे अस्तित्व मुक्त आहे. देवी, तू आणि मी दोघेही नेहमी आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी अनेक अवतार घेतो. तू सगुण आणि निर्गुण स्वभाव आहेस. हे गिरिजा, मी तुझ्या पित्याकडे तुझा हात मागायला जाऊ शकत नाही, तरीही तुझी इच्छा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे तू म्हणेल तसे मी नक्कीच करेन. महादेवांच्या या बोलण्याने देवी पार्वतींना खूप आनंद झाला आणि शिवजींना भक्तिभावाने नमस्कार करून त्या म्हणाल्या, हे नाथ, आपण देव आहात आणि मी प्रकृती आहे. आपल्या दोघांचे अस्तित्व स्वतंत्र आणि सद्गुणी आहे. तरीही आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणे हेच आपले कर्तव्य आहे. प्रभू, माझे पिता हिमालय यांना माझा हात मागा आणि त्यांना दाता होण्याचे भाग्य द्या. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, नारद, असे म्हणत देवी पार्वती हात जोडून आणि मस्तक झुकून पुढे उभी राहिली. आपल्या प्रिय पार्वतीच्या इच्छेला मान देऊन महादेवांनी हिमालयाकडून तिचा हात मागण्याला संमती दिली. त्यानंतर त्रिलोकीनाथ महादेव त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले आणि कैलास पर्वतावर आपल्या निवासस्थानी गेले. कैलास पर्वतावर पोहोचल्यानंतर भगवान शिवांनी आनंदाने संपूर्ण कथा नंदीश्वरांना आणि आपल्या सर्व गणांना सांगितली. हे सर्व कळताच सर्व लोक खूप आनंदित झाले आणि आनंदाने नाचू लागले. त्यावेळी तिथे मोठा उत्सव सुरू झाला. त्यावेळी सर्वजण आनंदी होते. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, भगवान शिव तिथून अदृश्य झाल्यानंतर देवी पार्वतीही आनंदाने आपल्या सखीसह पित्याच्या घरी गेली. तिच्या आगमनाची सुवार्ता ऐकून देवी मैना आणि हिमालयाला आनंद झाला आणि ताबडतोब सिंहासनावरून उठून ते पार्वतीला भेटायला गेले. तिचे सर्व बंधूही तिचा जय जयकार करून तिला भेटायला पुढे गेले. देवी पार्वती आपल्या नगराजवळ पोहोचली. तिथे तिला तिचे मातापिता आणि बंधू नगराच्या मुख्य वेशीवर आल्याचे दिसले. आनंदाने तिच्या स्वागतासाठी ते उभे होते. पार्वतीने त्यांना हात जोडून नमस्कार केला. अनेक आशीर्वाद दिल्यानंतर हिमालय आणि मैनाने आपल्या कन्येला मिठी मारली. भावुक झाल्यामुळे त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. उपस्थित सर्वांनी तिचे मनापासून कौतुक केले. ते म्हणू लागले की पार्वतीने त्यांच्या कुटुंबाला वाचवले आणि त्यांचे इच्छित कार्य पूर्ण केले. त्यानंतर मोठ्या आनंदाने तिला घरी नेण्यात आले. ब्राह्मण, ऋषी, देव आणि इतर लोकांनी तिला अनेक शुभ आणि उत्कृष्ट वरदान दिले.
या शुभमुहूर्तावर शैलराज हिमालयाने ब्राह्मण आणि निराधारांना दान दिले. त्यांनी ब्राह्मणांनाही मंगल पठण करायला लावले. आलेले सर्व ऋषी, देव, स्त्री पुरुष यांचा त्यांनी आदर केला. त्यानंतर हिमालय आपली पत्नी मैनासोबत गंगेमध्ये स्नान करायला निघाले. तेव्हा भगवान शिव तेथे नटाच्या वेशामध्ये त्यांच्याजवळ आले. त्यांच्या हातामध्ये शिंग आणि उजव्या हातामध्ये डमरू होते. पाठीवरती कातरी होती. त्यांनी सुंदर लाल वस्त्र परिधान केले होते. ते नाचण्यात आणि गाण्यामध्ये पूर्णपणे मग्न होते. भगवान शिवांनी सुंदर नृत्य सादर केले आणि विविध गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. नृत्य करत असताना ते मध्ये शंख आणि डमरूही वाजवत होते आणि सर्वांची करमणूक करत होते. त्यांचं हे मनमोहक कर्तव्य बघण्यासाठी शहरातून सर्व लहान मुले, स्त्री पुरुष आणि वृद्ध लोक तिथे आले. भगवान शिवांचा नृत्य आविष्कार पाहून, त्यांचे गीत गायन ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. पण देवी पार्वतींपासून ते किती दिवस लपून राहणार? त्यांच्या मनामध्ये त्यांनी आपल्या प्रिय महादेवांना प्रत्यक्ष पाहिले. शिवजींचे रूप अलौकिक आहे. त्यांनी संपूर्ण अंगावर विभूती धारण केलेली होती आणि त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ होता. गळ्यामध्ये हाडांची माळ होती. त्यांचा चेहरा सूर्याच्या तेजासारखा चमकत होता. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र धाग्यासारखा साप लटकला होता. त्रिलोकीनाथ भगवान शिवांचे ते सुंदर मनमोहक रूप पाहून देवी पार्वती आनंदित झाल्या. भक्तवत्सल भगवान शिवांच्या नटाच्या रूपामधील ते गायन आणि नृत्याने प्रसन्न होऊन पार्वतींची माता मैना त्यांना सोन्याच्या ताटामध्ये रत्न, माणिक, हिरे आणि मोती भेट देण्यासाठी आली. त्यांचे ऐश्वर्य पाहून शिवजींना खूप आनंद झाला. पण त्यांनी ती सुंदर रत्ने आणि दागिने घेण्यासाठी नकार दिला. ते म्हणाले, देवी, मला हिरे आणि दागिन्यांशी काय संबंध? जर तुम्हाला काही द्यायचेच असेल तर तुमची कन्या मला दान द्या. असे म्हणत ते पुन्हा नृत्य करू लागले. त्यांचे बोलणे ऐकून मैनादेवी संतापली. गिरिराज हिमालय देखील गंगेमध्ये स्नान करून परत आले होते. त्याच क्षणी त्यांनी त्यांना तिथून बाहेर काढायला सांगितले. पत्नी मैनाने त्यांना सर्व काही सांगितल्यावर त्यांनी नटाला लवकरात लवकर तिथून हकलवून देण्याचे मान्य केले. त्यांनी आपल्या सैनिकांना त्या नटाला तिथून लवकरात लवकर बाहेर काढून देण्याची आज्ञा केली. पण ते अशक्य होते. जरी भगवान शिव नटाच्या रूपामध्ये होते तरीही त्यांचे शरीर आश्चर्यकारक तेजाने भरलेले होते आणि ते पूर्णपणे तेजस्वी दिसत होते. त्यांना उचलून फेकणे तर दूर, पण त्यांना स्पर्श करणे देखील कठीण होते. मग त्यांनी अनेक प्रकारच्या लीला केल्या आणि मैना हिमालयाला दाखवल्या. त्या नटाने लगेच श्रीहरी विष्णूंचे रूप धारण केले. त्यांच्या मस्तकावरचा तो मुकुट आणि अंगावरील पिवळे पितांबर असे अनोखे सौंदर्य त्यांना होते. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पुढे त्या नटाने जगनिर्मात्या ब्रह्मदेवांचे चतुर्मुख रूप धारण केले. त्यांचे शरीर लाल होते आणि ते वैदिक मंत्राचा जप करत होते. पुढे त्या नटाने भक्तवत्सल भगवान शिवांचे रूप धारण केले. देवी पार्वतीही त्यांच्यासोबत होती. ते रुद्र रूपामध्ये हसत होते. त्यांचे ते रूप अतिशय सुंदर आणि मोहक होते. त्यांचे हे सुंदर रूप पाहून सर्वजण थक्क झाले आणि परम आनंद अनुभवते झाले. त्यानंतर पुन्हा एकदा शिवजींनी नटाच्या रूपामध्येच मैनाला, हिमालयाला आपल्या मुलीचा हात मागितला आणि इतर भिक्षा घेण्यास नकार दिला. परंतु शिवजींच्या मायेने मोहित झालेल्या गिरिराज हिमालयाने आपली कन्या त्यांना देण्यासाठी नकार दिला आणि तो नटही काही न घेता तिथून निघून गेला. ते स्वतः भगवान शिव आहेत असे त्यांना वाटू लागले, जे स्वतः आपल्या कन्येचा हात मागण्यासाठी इथे आले होते आणि आपल्याला भ्रमित करून कैलासाला गेले. हा विचार करून हिमालय आणि मैना दोघेही क्षणभर खूप आनंदी झाले. पण पुढच्याच क्षणी आपण आपल्या दारातून शिवजींना रिकाम्या हाताने परत लावले या विचाराने ते दुःखी झाले. काही न देता आणि त्यांचा आदर न करता आपण त्यांना परत लावले या व्यथेने ते अत्यंत व्यथित झाले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, गिरिराज हिमालय आणि देवी मैना यांच्या मनातील शिवभक्ती पाहून सर्व देव आपसामध्ये चर्चा करू लागले. त्यानंतर देवतांचे गुरु बृहस्पती आणि ब्रह्माजी यांच्याकडून आज्ञा घेऊन सर्वजण कैलास पर्वतावर भगवान शिवांकडे गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी हात जोडून भगवान शिवांना नमस्कार केला आणि अनेक वेळा त्यांची स्तुती केली. त्यानंतर देवता म्हणाले, हे महादेव, भगवान शिव, हात जोडून आम्ही तुमच्या
आश्रयाला आलो आहोत. आमच्यावर प्रसन्न व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. हे प्रभू, तुम्ही नेहमी तुमच्या भक्तांच्या सुखासाठी कार्य करता. आपण दयेचा आणि करुणेचा अथांग सागर आहात. तुम्हीच तुमच्या भक्तांना संकटातून मुक्त करता, त्यांच्या संकटांचा नाश करता. अशा प्रकारे महादेवांची पुष्कळ स्तुती केल्यानंतर देवतांनी भगवान शिव आणि गिरिराज हिमालय आणि त्यांची पत्नी मैना यांच्या भक्तीची माहिती दिली आणि त्यांना सर्व काही सांगितले. त्यानंतर भगवान शिव हसले आणि त्यांनी सर्व प्रार्थना स्वीकारल्या. त्यानंतर त्यांचे कार्य सिद्धीला गेले असे समजून सर्व देव आनंदाने आपापल्या निवासस्थानी परतले. भगवान शिवांना लीलाधारी म्हणतात हे सर्वांनाच माहीत आहे. ते मायेचे स्वामी आहेत. पुन्हा ते शैलराज हिमालयाच्या घरी गेले. त्यावेळी हिमालय आपली कन्या पार्वतीसह सभामंडपामध्ये बसलेला होता. त्यांनी असे रूप धारण केले की ते ब्राह्मण किंवा संत असल्याचे भासू लागले. अंगावरती दिव्य वस्त्र आणि कपालावर तिलक होता. त्यांच्या गळ्यामध्ये शाळीग्राम होता आणि हातामध्ये स्फटिकांचा हार होता. ते मुक्त वाणीने हरिनामाचा जप करत होते. त्यांना येताना पाहून पर्वतांचा राजा हिमालय ताबडतोब उभा राहिला आणि ब्राह्मणासमोर भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला. देवी पार्वतीने तिचे पती भगवान शिव यांना लगेच ओळखले आणि अत्यंत भक्तिभावाने मस्तक टेकवून त्यांची स्तुती केली. ती मनातल्या मनात खूप खुश होती. तेव्हा ब्राह्मण वेशामधील भगवान शिवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. त्यानंतर हिमालयाने त्या ब्राह्मण देवतेची पूजा केली. त्यांना मधुपर्क इत्यादी उपासना साहित्य अर्पण केले, जे भगवान शिवांनी आनंदाने स्वीकारले. त्यानंतर पार्वती पिता हिमालयांनी त्यांना विचारले, हे विप्रवर, आपण कोण आहात? हिमालयाचा हा प्रश्न ऐकून ब्राह्मण देव म्हणाले, हे गिरीश्रेष्ठ, मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. मी माझ्या मनाप्रमाणे भ्रमण करत असतो. एक क्षण इथे तर दुसरा क्षण तिथे. मी सर्वज्ञ, परोपकारिणी शुद्ध आत्मा आहे. मी एक ज्योतिष आहे. मला नियतीच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. काय झालंय, काय होणार आहे, मला हे सर्व अगोदरच कळते. मला कळले की तुझी दिव्य सुलक्षणी कन्या पार्वती, जी सुंदर आणि लक्ष्मीसारखी आहे, ती निवाराहीन, कुरूप आणि गुणहीन महेश्वर शिवांच्या हाती सोपवायचे आहे. ते भगवान शिव स्वतःच्या शरीराभोवती सर्व वेळ सर्प गुंडाळलेले असतात आणि ते योग आणि ध्यानामध्ये मग्न असतात. ते इकडे तिकडे नग्न अवस्थेमध्ये फिरतात. त्यांच्या कुळाची माहितीही कोणाला नाही. ते स्वभावाने खूपच आक्रमक, रागीट आहेत. प्रत्येक गोष्टीचा त्यांना राग येतो. ते नेहमी अंगावरती राग फासतात. त्यांनी मस्तकी भले मोठे जटाजूट धारण केले आहेत आणि अशा या अयोग्य वराला तुमची कन्या पार्वती देण्यासाठी तुम्ही तयार कसे झालात, हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. तुमचा जन्म नारायण कुळात झाला आहे. आपल्या सुंदर कन्येसाठी वरांची कमतरता काय असू शकते? अनेक देशातील महान, शूर, बलवान, देखणे, निरोगी राजे आणि राजपुत्र त्या परमसुंदर स्त्रीशी विवाह करण्यासाठी आनंदाने तयार होतील. आपण समृद्ध आहात. आपल्या घरामध्ये कशाची कमतरता नाही. पण शैलराज, तुला तुझ्या कन्येचा विवाह त्या ठिकाणी करायचा आहे जिथे गरिबी आहे. त्यांना बंधू बहीण नाही. तो एकटाच आहे. गिरिराज हिमालय, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. म्हणून या बाबतीमध्ये तुम्ही तुमचे बंधू, पुत्र आणि तुमची प्रिय पत्नी देवी मैना यांचा सल्ला अवश्य घ्या. तुमची कन्या पार्वतीचा कोणताही सल्ला घेऊ नका, कारण तिला शिवाच्या गुणदोषाबद्दल काहीच माहिती नाही. असे सांगून ब्राह्मण देवता, जे प्रत्यक्ष भगवान शिव होते, ते शांत बसले. आणि श्रोते हो, याच बरोबर भाग 21 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित शिवकथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.